नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील सिद्धेश्वरवाडी येथील सिद्धेश्वराचे मंदिर पाहण्यासाठी। हे मंदिर पेशवेकालीन असल्याचे सांगितले जाते, पण ह्या मंदिराच्या बाजूला जे काही मूर्तींचे अवशेष वगैरे पाहिले आहे त्याच्यावरून हे मंदिर पुरातन काळातील म्हणजे यादव काळातील असावे असे सांगितले जाते। चला तर मग जाऊन पाहूया सिद्धेश्वरवाडी येथील सिद्धेश्वर मंदिर। मंदिराच्या येथे पोहोचल्यानंतर आपल्याला प्रशस्त अशी पार्किंग पाहावयास मिळते। पार्किंग पासून समोरच आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी एक रस्ता दिसतो। रस्त्याकडे जाताना उजव्या हाताला आपल्याला एक तलाव किंवा ओढा दिसत आहे। या ओढ्यातून येणाऱ्या पाण्यामध्ये आपण स्वच्छ हात आणि पाय धुवून मंदिराकडे दर्शनासाठी जाऊयात। लागली ते नको पाणी पिवा। हे मंदिर दोन डोंगरांच्या मध्ये दरीमध्ये वसलेले आहे। मंदिराकडे प्रवेश करतानाच आपल्याला उजव्या हाताला त्या काळची निवासस्थानाची सोय दिसते। तसेच पुढे गेल्यानंतर आपल्याला हे मंदिर पाहावयास मिळते। आता आम्ही श्रावण महिन्यामध्ये आल्यामुळे येथे भजन प्रवचनाचा प्रोग्राम चालू आहे। चला तर मग मित्रांनो, पुढे जाऊन आपण आता मुख्य गाभाऱ्यात जाऊन मंदिरातले शंकराचं दर्शन घेऊया। मुख्य मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला काही शिल्पे पाहावयास मिळतात आणि ही सुद्धा एक शिवलिंग आपल्याला पाहावयास मिळते। मित्रांनो, नक्कीच हे सर्व पाहिल्यानंतर ते आपल्याला यादवकालीन असल्याचे नक्कीच समजते। त्याच्यामुळं हे मंदिर जरी पेशव्यांच्या काळात बांधले गेलेलं असेल, पण हे मंदिर मुख्यतः यादवकालीनच आहे। नंतर पेशव्यांच्या काळामध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आपल्याला दिसते। मंदिराच्या राईट साईडने आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला हा दरीचा भाग दिसत आहे। येथून धबधबा सुद्धा वाहत आहे। पावसाळ्यामध्ये या धबधब्याला खूप स्वरूपात पाणी असते। चला तर मग मित्रांनो, इथे बाजूला एक शिवलिंग आहे, त्याचं सुद्धा आपण जाऊन
दर्शन घेऊयात। सिद्धेश्वर वाडीकडून हा येणारा जो दरीचा मार्ग आहे त्याच्याकडनं सिद्धेश्वर वाडीतील लोक येत असतात। चला तर मग शिवलिंगाचे दर्शन घेऊयात। दरीच्या कडेला असलेले शिवलिंगाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण मंदिराच्या वरील भागामध्ये जाऊयात। वरील भागात गेल्यानंतर आपल्याला अजून एक अंडरग्राउंड एक शिव मंदिर पाहावयास मिळते। त्याच्यासाठी आपल्याला काही स्टेप्स खाली उतरून भुयारी मार्गाने आतमध्ये जावं लागते। आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हा एक जमिनीखाली असलेले शिवलिंग पाहावयास मिळते। मित्रांनो, खूप छान अशी वास्तू आहे। एक वेळ अवश्य आपल्या फॅमिली सोबत या आणि ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेल्या शिवलिंगाचं दर्शन घ्या। मराठ्यांनी वसईच्या युद्धामध्ये विजय मिळवल्यानंतर पोर्तुगीजांच्या काही घंटा ह्या आपल्या सोबत आणल्या होत्या। त्यांनी ह्या भरपूर आपल्या देवदेवतांना त्या अर्पण केल्या होत्या। त्यातील एक घंटा ही सिद्धेश्वर मंदिर येथे सुद्धा लावण्यात आलेली आहे। सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण जवळच मराठा काळातील पक्क्या विटांनी बांधलेली एक धर्मशाळा दिसून येत आहे। त्यांच्या पुढे पुष्करणी असून तिच्या भिंतीत देवनागरी लिपीतील एक शिलालेख कोरलेला दिसून येतो। या सध्या असणाऱ्या मंदिरांना रंग देऊन त्यांचा मूळपणा घालवलेले आपल्याला दिसत आहे। हे मंदिर अत्यंत साधे असून आतमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरीव काम दिसून येत नाही। मंदिराच्या मागच्या बाजूला आवारात गणपती, विष्णू, शंकर पार्वती अशा जुन्या मूर्ती ठेवलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। मित्रांनो, इथे एक आपल्याला विठ्ठल रखुमाई मंदिर सुद्धा दिसत आहे। चला तर मग त्याचं आपण आता दर्शन घेऊयात। जुन्या काळी येणारे वाटसरू तसेच भाविक यांच्यासाठी ही आपल्याला निवासाची सोय दिसत आहे। त्याच्या समोर ही आपल्या पुष्करणी दिसत आहे, दगडामध्ये बांधलेली। खूप सुंदर अशी पुष्करणी आहे मित्रांनो। पुष्करणीमध्ये सुद्धा आपल्याला एक शिवलिंगाचे मंदिर दिसत आहे। चला तर मग त्याचं दर्शन घेऊयात। अशा प्रकारे मित्रांनो, सिद्धेश्वरवाडी येथील सिद्धेश्वराचे मंदिर आम्ही पाहिलेले आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। अशाच आपल्या आजूबाजूला असलेले जे काय पर्यटन क्षेत्र आहेत त्यांना तुम्ही अवश्य भेट द्या। धन्यवाद।